हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रीतुल ब्लॉग 07. आणि आज आपण जो ब्लॉग करणार आहोत तो कुकिंग रिगार्डिंग असणार आहे. सो मी बऱ्याच दिवसापासून ट्राय करत होती. तुम्ही माझे रील्स आणि शॉर्ट्स वगैरे शॉर्ट व्हिडिओज बघता रेसिपीजचे, बट मी आज ठरवलं की आपण एक एंटायर ब्लॉगच बनवूयात. सो मी आज बनवणार आहे दुधीचा हलवा. सो आमचा कॉफीचा बेत कॅन्सल झालेला आहे कारण की त्याला ओट्स खायचे आहेत. सो मी इथे पिंटोलाचे यूज करते, हाय प्रोटीन ओट्स डार्क चॉकलेट. ह्याचं हे पण चांगलं आहे, काय बोलतो चॉकलेट स्प्रेड असतं ना, पीनट बटर चॉकलेट फ्लेवरचं, ते सुद्धा खूप छान आहे. ह्याचे जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ते छान आहेत कारण की टेस्ट पण चांगली आहे आणि जास्त वियर्ड नाही लागत. हे घेतलेलं आहे. हे आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, जेणेकरून ते थोडं थंड होईल आणि टेस्ट सुद्धा चांगली लागेल त्याची. सो हे जे मी अतुलसाठी बनवलं होतं, हे टेस्ट मस्त आहे खूप. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला हेल्दी काही खायचं आहे तर हे परचेस करू शकता. छान आहे, टेस्ट सुद्धा चांगली आहे. आणि सो सीन असं झालेलं आहे की थोडंसंच दूध बाकी, तर त्याच्या हेल्पने मी हलवा नाही बनवू शकत. सो एवढंच दूध बाकी आहे, तर मी आता हलवा नाही बनवू शकत. आता घेऊन येणार तेव्हा मी हलवा बनवणार. हॅव टू वेट तिथपर्यंत आता दूध घेऊन येत नाही. सो सगळ्यात पहिले मी दुधी वगैरे किसून ठेवून देते जिथपर्यंत अतुल जाऊन हे घेऊन येईल. बघा त्याला दूध, दिस इज दुधी. मी 4 पार्ट केलेले आहे. सोबत जरा कॉफी पण घेऊयात आपण. असे जे बिये असतात ना त्या नाही खायचे, आणि ह्याचं मधलं पण मऊ ते खिसायला जमत नाही, त्यामुळे ते टाकून द्यायचं. What you are cooking today? Oh my god, what is this? दुधीचा हलवा. दुधीचा हलवा का करतेस तू? असंच मी आधी खवा बनवते. खवा? ओके, तू आधी खवा बनवतेस त्याच्यानंतर दुधीचा हलवा बनवतेस. सॉरी, त्याचा उपयोग करून तू दुधीचा हलवा बनवतेस ना? हा, मी इथे खिसून ठेवलंय. खिसून की किसून? तेच खिसूनच ठेवतात. हे काय हे सगळे मी काजू बदाम कापून ठेवलेले आहे. आणि दूध खवा बनवण्यासाठी दुधाची जी क्वांटिटी आहे ना, तिला इतकी शिजवायची की ती 1/4 पेक्षा कमी झाली पाहिजे. मग तू नामोनिशन मिटवण्यासारखी ऍक्शन करतेस. नामोनिशन मिटवूनच टाकायचं. आणि दूध सुद्धा लागणार आहे, ते टाकून घ्यायचं आहे. हे काय? त्याचा खवा बनवणार आहे. अच्छा, हा दुधी तू हे करून ठेवलंस का? हां, खिसून ठेवलंय. ओके, तुम्हाला कॉफी नाही दिलीस का? काय, मी तुला ओट्स दिले ना बनवून. ओट्स कॉफी नसतात ना? तू बोला कॉफी नको मला, चालेल. असं नाही बोललं मी. दुधाची ना ब्लॅक कॉफी दे. तो आता हे काय करतेस तू? मी दुधी शिजवून घेते. इकडे आपला खवा रेडी होतोय, इकडे नॉर्मल दूध त्यात टाकायला है ना, आणि दुधी शिजत ठेवतेस. गुड. आणि हे मला खायला लागलंस का तू अशाच? खाऊ नको
असते. तू कापायला ते येणार ना मदत करायला. आपण ठेवलेलं आहे आता काय करू. आणि तू संपवते कधी परत कापायला लागते. परत कापायचं एवढं काय ते. तू कापणार ना मला. हॅलो हॅलो. बनला का खवा. नाही वेळ लागतो. किती वेळ लागतो. अजून 15 मिनिटं तरी. झाला खवा रेडी. होतो. स्वतः का खाते सध्या मग. हा एकच खाल्लं. तू खूप खाल्लंस. मी एकच खाल्लंय. मोजून एक खाल्लंय. पण मी कापले त्यामुळे मी खाऊ शकते. तू नाही कापले. खा खा खा. तू कापलंस तर खा. मला बघायला पाहिजे. मला आता अजून कापायचं नाही. किती खाल्लंस. हे काय आहे. एक खाल्लंय एक. अरे कधी होणार. अरे वेळ हवा. प्रोसेसला. तो दुधी शिजलेला आहे काय. थोडस शिजलेलं आहे. थोडासा शिजल्या मला किती शिजायचा बाकी आहे. आता आम्ही साखर टाकते. हा साखर टाकते. साखर टाकणार. मग काय गोड गोड होईल नुसता. मग हलवा गोडच असतो. माहिती आहे मला. तिखट नसतो. माहिती आहे मला. हे मिश्रण एकजीव करायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकता दूध अजून गरम झालेलं आहे. पण खवा अजून होतोय. पक्का खवीच आहे. आपल्याला कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. काय काय मला येडा का बोललीस. मंद मंद का. हाईट As you can see, now we will be mixing condensed milk. कशात टाकणार ह्याच्यात. आपण ह्याला जरा शिजू दे. या उन्हाळ्यात आपण शिजून निघालोय. दुधी शिजू दे नीट. गॅस आहे ऊन आहे तरी अजून शिजत नाही. हा चॅप्टर जाम. दुधीवर दुधाचा अभिषेक चालू आहे. ह्याच्यात आता कंडेन्स मिल्कचा अभिषेक पडतंय की नाही. कंडेन्स्ड मिल्क. आपण बघू शकता याच्यामध्ये कंडेन्स मिल्क आणि नुसतं मिल्क टाकलेलं आहे. काय जायफळ इलायची टाकली ऑलरेडी. वेलची टाकलीस. जायफळ पण अजून सुद्धा हा खवा बनलेला नाही. धीट आहे धीट. हा बनत ना लवकर. याच्यात तुम्ही ग्रीन कलरचा फूड कलर पण टाकू शकता. मी नाही टाकत आहे बट तुम्ही टाकू शकता. काय कलरसाठी फूड कलर. ग्रीन कलरचा फूड कलर. तयारी त्या बनायच्या. बाबा खावा बनवायला किती वेळ होतो ना. 8 हा आता आपली रबडी बनलेली आहे. दाखव रबडी. आणि रबडी आपण डायरेक्ट आता हलव्यामध्ये टाकणार आहोत. रबडी हलवा आम्ही नवीन इन्व्हेन्शन केलेला आहे. दुधीचा रबडी हलवा. राबडी देवी प्रश्न मैत्रिणींनो अर्धा तास झालेला आहे आणि फायनली कंटाळून प्रियंकाने राबडी देवीमध्ये दुधीचा हलवा टाकायचा निर्णय घेतलेला आहे. कारण का अजून त्याच्यासाठी कंटिन्यू 10 मिनटं लागले असते खवा बनायला. 10 किंवा 15 मिनटं सुद्धा. पण प्रियंकाने एक चांगला डिसिजन घेतलेला आहे
कारण का गॅस टाकणार आहोत हे डायरेक्ट टाकू नकोस. ओले फ्रुट्स. ओले फ्रुट्स मस्त होणार. मस्त होणार आहे गाईज, मस्त होणार आहे, खूप छान होणार आहे. आम्हाला कसं पण लागलं तरी आम्ही तुम्हाला चांगलंच सांगणार आहोत. त्यामुळे सगळ्यांच्यात पण इथे तुम्हाला जेन्युइन रिॲक्शन बघायला मिळणार आहे. आणि आता काळी मिरी आणि ह्याची फोडणी देणार आहे. मोहरी काळी मिरीची फोडणी देणार आहे हलव्याला. तूप आणि हे तेल तूप ड्रायफ्रुट्स त्याच्यात परतून घेणार आहे आपण तुपात. वास अतिशय सुंदर असा येतो. मलईदार हलवा झालेला आहे. आता वेळ आहे ड्रायफ्रुट्सला हलव्यामध्ये टाकायचे. तूप जे त्याला लागलेलं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. वास चांगला येतोय पण चव चांगली असेल का काय का ते तर खाल्ल्यावरच कळेल ना आपल्याला. पण मला तुझ्यावर विश्वास आहे, चव ही चांगलीच असणार है ना. फायनली हलवा झालेला आहे. तुला टेस्ट करायचं. आफ्टर 45 minutes हलवा इज रेडी. माय गॉड गरम आहे खूपच. वाव, व्हेरी टेस्टी. थँक्यू. व्हेरी 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 टेस्टी. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा ब्लॉग इथे संपवणार आहोत. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब. बाय बाय.